पोळपाट लाटणं मला हे खूप आवडलंय. प्रचंड सुंदर आहे आणि खूपच सुंदर आपण बघू शकतो. तांब्यामध्ये तुम्हाला असं पोळपाट लाटणं मिळणार आहे. सो खूप सुंदर आणि युनिक गोष्ट आहे ही. कसली भारी आहे, खूप सुंदर आहे खूपच. आणि त्याची क्वालिटी खूप भारी आहे. हे अगदी एक युनिक आयटम आहे, खूप वाव, सुरेख खूप सुंदर आणि खूप ट्रेडिशनल पण. याला पानपेटी म्हणतात. वाव. हे बघा अशी असते आणि त्याच्यात सगळे जे लहान मानासाठी, लहान सगळे आयटम्स आहेत. तुम्हाला कधी असं वाटलं तर हे काढून तुम्ही याचा पण ज्वेलरी बॉक्स म्हणून उपयोग करू शकतो. जुन्या काळी असंच होती टिफिन. हे आम्ही परत ठेवायला लागलोय आणि खूप तुमच्या rare आणि सोयीसाठी याला कलई पण केलेली आहेत. मग तुम्ही डायरेक्ट काही आंबट खारट काही वापरायचं असेल, नॉर्मल जेवण जे घेऊन जातात ते आरामात घेऊन जाऊ शकतात. हे वळसवलेले आहेत, मग तुम्ही लगेच वापरायला पण यूज करू शकता. आंबोळी, घावडे, डोसे, पॅटेस काही तुम्ही याचा उपयोग करू शकता. फार पारंपरिक आहे. म्हणजे याच्या आधी आपल्या आजीच्या काळात वगैरे ना ह्याच्यामध्ये चकल्या वगैरे बनवल्या जायच्या. आणि आता जर तुम्हाला शिरवाळा बनवण्यासाठी वगैरे काही हवं असेल तर हा लाकडाचा आहे. खूप रेअर आहे हा. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, दादर हे खरेदीचं माहेरघर आहे आणि या खरेदीच्या माहेरघरात ना सगळं काही स्वस्त मस्त आणि प्रीमियम क्वालिटीचं मिळतं. सो आज मी तुम्हाला असंच एक प्रीमियम दुकान जे खूप सुंदर आहे, जे मला स्वतःला पर्सनली खूप आवडलेलं आहे, हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्या प्रोमोवरनं थंबनेलवरनं कळालंच असेल आज मी तुम्हाला काय पारंपरिक गोष्ट दाखवणार आहे. तर आपली महाराष्ट्राची पारंपरिक भांडी सगळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ही सगळी भांडी दादरमध्ये सगळ्यात स्वस्त आणि मुळात चांगल्या क्वालिटीची कुठे मिळतात हे पाहूयात. सो आज मी जाणार आहे द होम स्टोर या दुकानात. सो हे कुठे आहे तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला. शिवसेना भवनच्या मागे पुढे यायचं आपल्याला. माझ्या मागे शिवसेना भवन आहे. त्याच लेनमधून सरळ सरळ चालत यायचं आहे तुम्हाला आपल्या सिग्नलच्या साईडला. तिथेच आहे द होम स्टोर नावाचं दुकान. सो मी आज व्हिजिट करणार आहे या दुकानाला. आतमध्ये जाऊयात आणि त्यांची सगळी भांडी आपण एक्सप्लोर करूयात. चला या. तर आता आपण द होम स्टोअरमध्ये फायनली आलेलो आहोत आणि मला तुमच्याकडचं कलेक्शन खूप खूप आवडलेलं आहे. तुम्हा दोघींचंही लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. आणि शशी काकू आणि निधी ह्या दोघी मायलेकी आणि काका पण असतात. हे सगळा बिझनेस तुम्ही सांभाळतात, फॅमिली बिझनेस आहे तुमचा हा. आणि मला हे खूप आवडलं की तुम्ही आमच्या महाराष्ट्राची परंपरा खूप सुंदर प्रकारे जपताय आणि मुळात तुमच्याकडे तांब्याची, पितळेची, कास्याची, दगडाची, लाकडाची, अजून काय लोखंड आहे, बीड आहे. मग जेवढेही पारंपरिक म्हणजे ट्रेडिशनल आयटम्स आहेत ज्यांनी तुम्हाला शरीरा किंवा हेल्थ काही हानिकारक नाही, मग तसं वस्तू आम्ही ठेवत नाही. मग जे उपयोगी असतात आणि ट्रेडिशनली म्हणजे 100 नाही म्हणजे केवढे वर्षापासून आपल्याकडे जे पारंपरिकपणे म्हणजे वापरतात, आम्ही तेच वस्तू ठेवतो. मग याच्यात काही मिक्सिंग नाही, उत्तम क्वालिटी आहे आणि कसं असतं एक्सपोर्टसाठी खूप चांगले आयटम जातात. पण स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे आणि काय काय तुझ्याकडे आहे ते मला सांग. हो शुअर. स्टार्टिंग आमच्याकडे म्हणजे 50 रुपीज पासून स्टार्ट होतो. जेवढ्याही पूजे आयटम्स आहेत, पूजेसाठी लोटी, वाटी, प्लेट्स सगळे आहेत आमच्याकडे आणि वेगवेगळे साईज, शेप, डिझाईनमध्ये पण आहेत. आता हे कितीला आहे? हे 200ला आहे. हे हळदी कुंकवासाठी आहे. मग 2 डबी असतात. याच्यातही आमच्याकडे भरपूर साईज आणि डिझाईन्स आणि रेंज पण आहेत. हे किती? 100? हे 100ला आहे. वाव, हे 100ला आहे. हे पितळेचं आहे ना? ओके. आमच्याकडे सगळं मग पितळेचं आहे, प्युअर असतं, ती आमची गॅरंटी असते. त्यातही आम्ही प्रयत्न करतो की नवीन डिझाईन्स पण आणू. मग आता या सीझन मध्ये जसं हे काय आहे? हे पण हळदी कुंकवाचं आहे. त्याला म्हणजे हे आटा आहे, तुम्ही फिरवू शकता, लॉक होतं, काही सांडत नाही आणि त्याला मीना वर्क पण केलेले आहेत. मग तसंही वेगवेगळे आमच्याकडे खूप सुरेख खूप सुंदर आयटम्स आहे. म्हणजे तुमच्या घराची शोभा वाढणार तसं आहे आमच्याकडे. वाव, हा किती सुंदर दिवा आहे. हे पण जसं शंख आहे आणि चक्र. मग पारंपरिकपणे मंदिरात शंख चक्राचं जोडी ठेवतात. मग तसं आम्ही ठेवलंय. स्मॉल साईज मध्ये आहे, अशी मोठी पण आहे, मोठी साईज पण आहे. हो, दिवासारखं वापरायचं असेल. याच्यात पण लहानपासून मोठा आहे. स्टार्टिंग रेंज अराउंड स्मॉल साईज 500 पासून 700 800 पर्यंत.
काय हे तर सुंदर. अगदी सुरेख आहे. लक्ष्मी दिवा म्हणतात त्याला. हम्म, खूप हेवी आहे. तुम्ही बघा याला साईडला 2 हत्ती पण आहेत. हम्म. म्हणजे तुम्ही गिफ्टिंगसाठी पण देऊ शकता, स्वतः घरी उपयोग करायचा असेल तरी ठेवू शकता. आणि हे दिस इज हे 300चं आहे. याला वरती बघा खूप सुरेख मोर आहे. मग पंचदिवा आहे आणि वरती मोर पण आहे. याचं तुम्हाला प्लेन पण भेटेल आणि डिझाईनचे पण आहेत आमच्याकडे. ओके, खूप सुंदर आहे, सुंदर आहे. आणि याच्यात मग स्टार्टिंग रेंज दिवामध्ये आमच्याकडे 150 200 म्हणजे जसं तुम्हाला हवंय जितकं डिझाईन. आणि हे किती पासून आहेत अशा डिश वगैरे? 50 पासून. 50 पासून वगैरे ना. आणि हे मुखवाससाठी हा, आहे का? हे मुखवासाठी आहे. वाव. अगदी युनिक आयटम बघा किती सुरेख दिसतं. म्हणजे खूप असंच सुंदर. ठेवलं ना, मुखवास नाही ठेवलं तरी चांगलं दिसेल. पाणी पण नेऊ शकतो का आपण? पाणी नेऊ शकता तुम्ही, पण ते लीक प्रूफ नाही. म्हणजे नुसतं टेबलवर Okay. मग ठेवू शकता टेबलवर. काही भरू शकता, सॉफ्ट मुखवास, काही असं गोड लहान लहान गोड असतील तेही ठेवू शकता तुम्ही. मस्त आहे, खूप सुंदर, सुरेख. आता आपण आहे ना, हा मला एक पीस खूप आवडलेला आहे. हा खूप पारंपरिक आहे आणि हाच लोटा आपण म्हणायचं झालं. येस, Yes. हा. आणि हा आपल्या गावी प्रत्येकाकडे दिला जायचा. तो 125 ला हे आहे आणि हे 950. 950 मध्ये दोघी आहे. हे दोन्ही 950. सेट 950 मध्ये आहे, पण आमच्याकडे लोटा 550 पासून स्टार्ट होतं रेंज. ओ. वेगवेगळ्या आहेत. असं डिझायनर पण आहे. वाव, ह्याचं ज्याला फिनिशिंग बघूया आपण किती सुंदर आहे. मॅट फिनिश केलेलं आहे आणि असं हे डिझाईन पण आहेत. अशी बघा, हे एचिंग डिझाईन पण आहेत आपल्याकडे. मग याचाही तुम्हाला साईज येईल तुम्हाला. आणि ह्याच्यासोबत ते पाण्याचं पण मला दिसतंय तिथे हो. जग. तो कितीला आहे? हे जग जरा महाग आहे, पण तुम्ही उचलून बघा, खूप हेवी आहे. खूपच हेवी आहे. मग त्याप्रमाणे हे आहे 3000चा, पण कसे ते वेटमुळे जरा महाग आहे. आणि मॅट फिनिश आहे. आणि मॅट फिनिश केलेलं आहे. हे सुंदर असं आहे. रेखे पण आहेत. मग डिझाईन चांगली दिसते. आहे पण त्या प्राइसच्या मनाने ते आहे. हा. वाव, हा 2500 ला आहे. हा, हेही बघा खूप हेवी आहे आणि याला चांगल्या पद्धतीने पूर्ण साईडला एचिंग डिझाईन केलेलं आहे. वरती ढाकण पण आहे, अटॅच ढाकण आहे. रॉयल जर्मन. एकदम मग याला royal रॉयल जग म्हणतात. तुम्ही उचलून बघा ते किती हा, हेवी heavy पण आहे, आहे आणि खतरनाक. फुल पूर्ण पितळेचं आहे. आता हे साखर आणि चहा पावडर साठीचे डबे आहेत का? हो, हे नुसते डबे तुम्ही कसंही वापरू शकता. याला ओढायला लागेल तुम्हाला. हा, असं आहे ना. असं आहे. हा, जरा टाईट आहे कारण नवीन आहे, पण यूज करता करता बरोबर लूज. होतो. हा, आता हा तसा आहे. हा, हम्म. मग तांबे आणि पितळ दोन्ही मध्ये आहेत. याचं तुम्ही चहा, साखर किंवा काही मुखवास ठेवायचं असेल तेही ठेवू शकता. आणि ही भातुकली आहेत ना? हो, भातुकली एकदा मी तुम्हाला उघडून दाखवते. वाव, ही भातुकलीचा सेट आहे आणि हा खूपच रिच आहे आणि खूप सुंदर वाटतंय. रॉयल आहे. हे सगळे जे आहेत तुम्ही धरून बघा, ते एक एक आयटम आहेत ना, ते म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली जसं यूज करता काय आहे? तसं Cylinder ते आहे का? सिलेंडर आहेत. वाव. तसंही बघा, हे टिफिन टिफिन आहे. आहे. मग खूप जाड आहेत, असं दाबलं की चेपणार नाही. हेवी आयटम्स आहेत आणि विथ स्टँड आहेत. वाव. आमच्याकडे विदाऊट स्टँड पण असतो. बकेट. मग जसं तुम्हाला हवंय तसं घेऊ शकता. काय प्राइस आहे ह्याची पूर्ण? मग भातुकली आमच्याकडे 2000 पासून 4500 पर्यंत आहे. मग विदाऊट स्टँड, विथ स्टँड आणि किती आयटम्स हवे त्याच्यावर अवलंबून आहे. पण रेंज आहे आणि हेवी आहेत. वाव. मग चांगल्या क्वालिटीचे आहेत. चला, आता आपण इथे जरा डब्यांचं युनिक कलेक्शन बघूयात. हा खूप सुंदर डब्बा आहे. हो, टिफिन. हे टिफिन बघा. खूप सुंदर जुन्या आहे. काळी असंच होती टिफिन. हे आम्ही परत ठेवायला लागलोय आणि खूप तुमच्या rare आहे, सोयीसाठी याला कलई पण केलेली आहे. मग तुम्ही डायरेक्ट काही आंबट खारट काही वापरायचं असेल, नॉर्मल जेवण जे घेऊन जातात ते आरामात घेऊन जाऊ शकता. खूपच सुंदर आहे हा आणि खूप रेअर मिळणाऱ्या गोष्टी हो, आहेत. खूप रेअर आहे. हे कसे वर्षात एकदा मॅन्युफॅक्चर होतो. आमचं सगळं जे काही आयटम्स आहेत ते मोरादाबाद पासून येतं. चांगली क्वालिटी असते. रेअर आहे, पण आम्ही प्रयत्न करतो अवेलेबल करायचं. वाव, हे काय आहे? हेही बघा, हे डबा आहे. याचा तुम्ही म्हणजे डेकोरेटिव्ह पर्पजसाठी पण वापरू शकता किंवा चपाती ठेवायला, शिरा, पोहे असं काही आयटम पण ठेवू ठेवू शकता. आणि हे ही ज्वेलरी बॉक्स आहेत सगळे. वाव. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी 2 अजून box. हा, ही ज्वेलरी बॉक्स आहे. याच्यात 2 लहान बॉक्स पण आहेत. मग काही दागिने, लहान दागिने ठेवायचं असेल असं ठेवू शकता. माळं ठेवायचं असेल मग ते बाहेर ठेवू शकता. मोठ्या साईजमध्ये पण आहेत. हे वाव. बघा असे. खूप सुंदर. हा, छान. याला म्हणतात ज्वेलरी बॉक्स, पण तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे काही ठेवू शकता. हा याच्यात. पण ज्वेलरी बॉक्स हे पण हो. वाव, किती सुंदर आहे हा. हे बघा.
मग ह्यांना बाहेर आत सुरेख नक्षी पण केलेले आहेत, मग चांगलं दिसतो. जसं गणपतीच्या वेळी यावेळी आमच्याकडे हे खूप घेऊन गेले होते हे प्रसाद ठेवण्यासाठी. वाव. मग ज्वेलरी बॉक्स तर आहे, पण निदान तुम्हाला काही अजून वापरायचं असेल ते पण यूज वापरू करू शकता. आता हे चहा कॉफीसाठी आहे ना? हो, हे कॉफी फिल्टर आहे. मग साऊथमध्ये फिल्टर कॉफी वापरतात, त्याच्यासाठी हे असं असतं. बरोबर. मग तेही पितळेत आहे आणि त्याच्याबरोबर ही डाबरा सेट पण आहेत. मग ग्लास पेला आणि हे अगदी एक युनिक आयटम आहे, खूप वाव, सुरेख खूप सुंदर आहे. आणि खूप ट्रेडिशनल पण. याला पानपेटी म्हणतात. वाव. हे बघा अशी असते आणि त्याच्यात सगळे जे लहान लहान मालासाठी, हा. सगळे आयटम्स आहेत. हम्म. तुम्हाला कधी असं वाटलं तर हे काढून तुम्ही याचा पण ज्वेलरी बॉक्स म्हणून उपयोग करू शकता. उपयोग करू शकतो. हे काय आहे? हे याला लोबांदार म्हणतात. धूप मग- ठेवण्यासाठी. हा, धूप ठेवण्यासाठी. आणि आता बघा एक नवीन असं पण केलंय सोयी. हे असं नुसतं एक साईडला क्लिप लावलेली आहे की मग तुम्ही दिवा पण लावू शकता. ओ. मग धूप आणि दिवा दोन्ही म्हणून वापरू शकता. काही कस्टमर आमचे तर याला गोड वस्तू ठेवायला पण वापरले, म्हणजे चॉकलेट किंवा मुखवास ठेवायचा असेल, गेस्ट आले, खूप सुंदर दिसतो कॉफी टेबलवर ठेवायला. हम्म. मग हे सगळे तसे आयटम्स आहेत. अगेन याची स्टार्टिंग रेंज 800 पासून आहे आणि डिपेंडिंग ऑन द डिझाईन ते आहे 2000 पर्यंत. येस. वाव. आणि हे? हे मसाले डबे आहेत. हल्ली ही डिझाईन खूप चालली आहे. याला मंडल डिझाईन म्हणतात. खूप सुरेख एचिंग केलेले आहेत. हे बघा अशी. वाव. मग 7 वाटी आहेत याच्यात. पूर्ण पितळ आहे. यांना बाहेरून मॅट फिनिश पण केलेलं आहे, तर हे काळे होत नाही. आणि आमच्याकडे याच्यात खूप डिझाईन्स आहेत. मग याची स्टार्टिंग अराउंड 1800 पासून आहे. साईज आणि डिझाईन प्रमाणे चेंज होतो. हे बघा अगदी ट्रेडिशनल आपल्या महाराष्ट्राची वारली डिझाईन केलेली आहे. येस. खूप म्हणजे खूपच सुरेख दिसतं. टेबलवर ठेवलं की अगदी तुमचं डोळे झाकून तुम्ही हे यूज करू शकता. मोठ्या साईजमध्ये, तसेही आपल्याकडे लहान साईजमध्ये पण आहे. आणि हे सगळे सर्विंग बाउल्स टाईप आहे ना? हां, हे कुकिंगसाठी पण तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये जेवण बनवू शकतो. हो बनवू शकता. आणि याला कलई पण केलेली आहेत बघा. हां. तसंच आपल्याकडे पितळेत हे टोप. काय आहे? हे पण एक डबा आहे. याला पण आपण ज्वेलरी बॉक्स म्हणून वापरू शकता, पण चपाती डब्बा सारखं पण वापरतात. हे वाव. बघा. खूप सुंदर आहे. आणि अँटिक लुक आहे, मग दिसायला पण छान छान दिसतं. वाटतं. हे पण सगळं हा, हे सगळे उरली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची उरली फुलं वगैरे आहेत. ठेवू हो, डेकोरेटिव्ह पर्पज पाणी ठेवून फुलं ठेवू शकता. वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. हे बघा एक वा. असंही आहे नवीन डिझाईन. सो आता आपण पितळेची भांडी बघितली, हां. थोडीफार कास्याची होती ना, तर तांब्याची वगैरे सुद्धा मिळतात का तुमच्याकडे? हो, आमच्याकडे पित्तळ, तांबा, कासं म्हणजे ब्रॉन्झ, हां. लोखंड, बीड, हां. लाकडाचं पण आहे, पोलपाट, लाटिनी, शिशम, सागवानचं आहे आमच्याकडे, मार्बल आहे, स्टील आमच्याकडे मोस्टली सगळे सेलम स्टील असतात. वा. मग अगदी क्वालिटी बेस्ट असते. आता हे घड्याळ आणि इकडे दगड लावलं आहे. ते पण आहे का विकायला? आय विश हे आम्ही आपल्यासाठी आणलं होतं. पण आता जे बनवतात ना, ते कोविड नंतर कामगार कुठे गेले ते आम्हालाही सापडले नाहीत. तर आता हे एक आयटम विकण्यासाठी नाही, मी आणलं होतं विकण्यासाठी, ओ. पण सध्या अवेलेबलच नाही. क्या बात आहे. तर आता आपण इथे बघतो किती सुंदर सुंदर व्हरायटीची भांडी आहेत आणि कस्टमर आहेत. तुम्ही इकडे नेहमी येतात का भांडी घ्यायला? हो हो, इथे मी नेहमी येते. आणि इथून मी तो कासाचा एक तांब्या घेऊन गेलेली, खूप छान आहे. आता मला स्टीलचं कढई घेऊन जायची आहे, कारण आता हल्ली लोक ॲल्युमिनियममध्ये जेवण बनवायचं नसतं ना, तर ते म्हणून मी स्टीलचं. आणि याच्यावर डबल लेअर आहे असं त्या म्हणाल्या, तर हां 3 लेअर्स आहे. तर मी ते कढई घेऊन जाणार आहे. आणि हल्ली माझं तरी म्हणणं आहे, लोकांनी आता जर्मनचं बंद करून स्टील आणि पाणी आपण जे पितो ते स्टीलच्या ग्लासापेक्षा कासाच्या ह्याच्यातलं पिलेलं ते आपल्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. येस, थँक्यू सो मच ताई. आता ही आपण सगळी पितळेची तांब्याची भांडी पाहतो आणि इथे ना अजून एक गोष्ट आहे जी मिस झाली आहे, ती मला तुम्हाला दाखवायची आहे. सो तो म्हणजे हे पोळपाट लाटणं. मला हे खूप आवडलं आहे, प्रचंड सुंदर आहे आणि खूपच सुंदर आपण बघू शकतो. तांब्यामध्ये तुम्हाला असं पोळपाट लाटणं मिळणार आहे. सो खूप सुंदर आणि युनिक गोष्ट आहे ही. कसली भारी आहे, खूप सुंदर आहे खूपच. आणि त्याची क्वालिटी खूप भारी आहे. मस्त. चला, तर आता आपण दगडाची आणि बिडाची भांडी बघूयात. सो खूप सुंदर अशी पारंपरिक दगडाची भांडी आहेत. सो पाटा वरवंटापासून स्टार्ट करूया आपण. हो. हां, चल. हा कसा आहे पाटा?
हा कसा आहे पाटावर म्हणता? पाटा वरवंटाची स्टार्टिंग रेंज 600 पासून आहे आणि हे जे दगड आहे ते आम्ही तामिळनाडूवरून मागवतात. मग ह्याच्यात म्हणजे ते निघत नाही यूज करताना. खूप चांगली दगड आहे. हो उचलून बघा, ते खूप हेवी पण आहे. हो खतरनाक मग heavy. क्वालिटी खूप चांगली आहे. मस्त. आणि याचबरोबर हे जे खलबत्ता आहेत हे कितीला आहे? हे याची पण 800 पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि राऊंड खलबत्ता जे पाठी आहेत लहान साईज 350 पासून स्टार्टिंग रेंज आहे. हे आहेत का? हो, वाव हे पण तामिळनाडूचे आहेत. काळे दगड जे म्हणतात तसे आहेत. 2 दिवसात वापरायला होतो. वा. याच्यात पहिला तांदूळ वगैरे हे करून घेतात ना हो बारीक? हो हो तेच. मग मस्त. 2 आणि दिवसात हा, मग ते स्टार्टिंग रेंज 800 पासून आहे. मग यांचं सगळं आणि जे राऊंड खलबत्ते ते 350 पासून आहे. वाव. हे बघा तुम्हाला अशा हे बघा, वेगळ्या हा. वेगळ्या डिझाईन मध्ये आणि Shape वेगळ्या आहेत. वेगळ्या शेप मध्ये सुद्धा मिळणार आहेत. आणि अगदी छोटा सुद्धा खलबत्ता आहे जर तुम्हाला हा, हे- वेलचीची पूड वगैरे Right. करण्यासाठी हवं असेल तर आहे. आणि बाकीचं तर आहेतच. औषधं वगैरे कुटण्यासाठी हा वापरतात बऱ्यापैकी. तर आता आपण ही लोखंडाची आहे ना? ही बीड आहे. सॉरी ही बिडाची बिडाची आहे. सॉरी. हा कितीला आहे कढई? बिडाची कढई स्टार्टिंग अराउंड ओके 650 अराउंड. हा स्टार्टिंग प्राइस आहे. आणि हे अप्प्याचं भांडं कसं आहे? बिडाचंच आहे ना हे पण? 675. वाव. मग भिडात 600 पासून स्टार्टिंग रेंज आहे. कढई, अप्पे पात्र, वळसवलेले तवे पण आहेत खूप सुंदर आपल्याकडे. आहे. हे बघा. हे कशासाठी वापरतात? भाजी वगैरे साठी? अप्पमसाठी वापर. हा, अप्पे चटते पण. आणि हे हे ना बघा. धावण्याचं आहे. हो, धावणे मग आंबोळ्या हे आपण बनवू वळसवलेले आहेत. मग तुम्ही लगेच वापरायला पण यूज करू शकता. ओ. आंबोळी, घावडे, डोसे, पॅटेस काही तुम्ही याचा उपयोग करू शकता. धावणे पण लगेच होतात हो, त्याच्यात? लगेच कारण वळसवलेले आहेत म्हणजे हा. तयार केलेले आहेत. वळसवलेले मग आहेत, तुम्हाला बरोबर. थांबायची वळसवण्याची गरज. प्रोसेस खूप मोठी असते. जवळजवळ त्याला 15-20 दिवस महिना पण जातो. हा, हे त्याच्यावर ते काय काय मग ते ट्रेडिशनल डिझाईन आहेत. त्याला 2 कान असतात. हे जरा नवीन डिझाईन मध्ये येतात. मग याला असं हँडल लावलेले असतात. चपाती वगैरे पण होते का? चपाती होते, डोसा पण होतं, सगळं होतं. मस्त. सो हे खूप छान आहे. आता आपण इथे दिवा पण दिसतोय मला दगडाचा. हो. वाव. हा किती सुंदर आहे बघा दगडाचा दिवा. अशा तुम्हाला दगडामध्ये सुद्धा व्हरायटी मिळणार आहे. खूप सुंदर सुंदर खूप सुंदर इकडे व्हरायटीची भांडी आहेत. सगळी पारंपरिक मराठी आहेत. आणि हा बघा, हा खलबत्ताच आहे का? हो, हे पण खलबत्ता आहे, लोखंडाचं आहे. वा. पारंपरिक ऍक्च्युली हे वापरायचं. हे ना हो, आणि खूप जड पण आहे. याचा ठेचा खूप मस्त होतो. त्याच्यामध्ये ना. वा, क्या बात आहे. खूप सुंदर. आणि ते लोखंडाची सुद्धा भांडी आहेत हो. बऱ्यापैकी. मग लोखंडात पण बघा म्हणजे तवे आहेत, फ्राय पॅन, कढई सगळे आहेत लोखंडामध्ये ना. हा. हा. आता लाकडाची भांडी बघूयात. आणि सुरुवातीलाच हे आपलं फार पारंपरिक आहे. म्हणजे याच्या आधी आपल्या आजीच्या काळात वगैरे ना ह्याच्यामध्ये चकल्या वगैरे बनवल्या जायच्या. आणि आता जर तुम्हाला शिरवाळा बनवण्यासाठी वगैरे काही हवं असेल तर हा लाकडाचा आहे. खूप रेअर आहे हा. सध्या नाही मिळत फारसा. त्याचे ते स्टीलचे वगैरे आलेले स्टीलचे असल्यामुळे. आहेत पितेच, बरोबर. हा. त्यामुळे हा तुम्हाला इथेच मिळणार आहे. खूप सुंदर आहे. तर आपण इथे बघूया. हे काय आहे? मसाला बॉक्स आहे का? हे ड्रायफ्रूट बॉक्स आहे, पण याच्यात मसाला डबा पण असतो. हे 4 खाण्याचं आहे. मग ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी याच्यात मसाला डबा पण असतो, मग 9चा असतो. आणि आपल्याकडे जे विळी आहेत ते वा. सगळे शीशममध्ये आहेत. आणि हे पोलादचे आहेत. मग याचा धार जात नाही. क्या बात आहे. तसंही आणि वेगवेगळ्या लिंबूचं. वस्तू आहेत. हा, लिंबूचं आहे. हो, हो, ते पण खूप सुंदर आहे लिंबू पिळण्याचं. सो याच्यामध्ये सुद्धा लाकडामध्ये सुद्धा खूप सुंदर व्हरायटीची भांडी आहेत. मग इथे आपण बघू शकतो इथे पोळपाटचं जे लाटणं असतं त्याची पण वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत. आणि खूप सुंदर जर प्रकारची भांडी तुम्हाला ही सगळी हवी असेल तर निधीताईच्या ह्या दुकानात नक्की इकडे या आणि सगळी खरेदी तुम्ही इकडनं नक्की करा. खूप छान वाटलं तुला भेटून. पण मला जाता जाता तुझ्या बाबांना भेटायचं आहे. आणि कारण त्यांच्यासाठी ना देव कोण असतील तर ते रतनजी टाटा आहेत. आणि रतनजी टाटांचं एवढं मोठं फ्रेम इथे आहे. सो मला त्यांना एकदा भेटायचं आहे. त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे. सो आपण काकांकडे जाऊयात. आणि हॅलो काका, खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. वाव. हे काय आहे? वेद आहेत का? हे 4ही वेद आहे. वाव. आपल्या देशातले किंवा जगातील सर्वात जुनं बौद्धिक ग्रंथ. मनुष्याने कसं जगायचं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हा. लोकांना कसं ओळखायचं आणि सगळ्या मानव हितासाठी हे वेद लिहिलं गेलं आहे. खूप सुंदर. तर हे मी दुकानात ठेवलं कारण माझं असं म्हणणं आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि
वेद वाचण्याचे एकच उद्देश आहे, ह्या जगातल्या सगळ्या मनुष्य लोकांमध्ये हे देव बुद्धी दे. किती सुंदर. आणि माझं ध्येय आहे कृणवंतो विश्वमार्यम, म्हणजे ह्या जगात सगळ्यांनी श्रेष्ठ मनुष्य बनायचं किंवा प्रयत्न तरी केलं पाहिजे. क्या बात आहे. त्यासाठी आपल्या सगळं वाईट सवयी आहेत बौद्धिक किंवा हे सगळं सोडायचं हो. आणि चांगल्या लोकांबरोबर जगायचं. क्या बात आहे. खूप सुंदर आणि म्हणजे छान. आणि तुम्ही रतनजी टाटांना तुमचा आयडॉल रतनजी टाटा मला ओळखायचे हो. आणि जेव्हा माझी मुलाखत त्यांच्याबरोबर झाली ते स्वतः आले मला भेटायला. क्या बात आहे. ग्रेट. तर म्हणजे जगातले सगळे देव एका बाजूला आणि रतन टाटा एका बाजूला, तर आय विल ऑप्ट फॉर रतन टाटा. किती सुंदर. That which I have done in my life. He was as good as God for entire human being, and he has served the entire humanity with a golden heart, क्या with बात. the purest Yes. of the heart. So, खरंय. if he can't become Ratan Tata, at least we should try to idolize him. That I do, and my all well wishers too. वाव, क्या बात आहे. आणि तो त्यांचं खूप कर्तृत्व मोठं आहे आणि मला खूप छान वाटलं. खूप पॉझिटिव्हिटी मिळाली मला इथे आल्यानंतर. सो खूपच भारी कलेक्शन तर इकडे आहे. मराठमोळा आपला पारंपरिकता जपून हे सगळी भांडी इथे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली सगळी भांडी तुम्हाला इथे एकाच छताखाली पाहायला मिळतात. सो तुम्ही सुद्धा दादरमध्ये हे सगळं कलेक्शन शोधत असाल तर तुम्ही इथे नक्की या आणि हे सगळं कलेक्शन तुम्ही सुद्धा नक्की खरेदी करा. बरं, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.